बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाचा सगळ्यात मोठा खुदपुरावा सापडला। एक चिठ्ठी सापडली। गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाचं सत्य उघडकीस। बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपलं। मग ही आत्महत्या होती की दुसरंच काही याच्या मागे दडलं होतं, याचा सगळ्यात मोठा पुरावा सापडलाय। एक साक्षीदार सापडलाय। माजी उपसरपंच यांच्या आयुष्यात आलेली एक नर्तिका, जिचं नाव पूजा गायकवाड, तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या झाल्याची तक्रार बर्गे यांच्या नातेवाईकांनी केली होती। पण अखेर याचं प्रकरणाचं खरं सत्य बाहेर आलेलं आहे। पोलिसांच्या तपासामध्ये पूजा गायकवाडने दिलेली सगळ्यात मोठी कबुली आणि या प्रकरणात सगळ्यात मोठा खुलासा या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे एक चिठ्ठी सापडली होती, साक्षीदार देखील सापडला होता। गोविंद बर्गेच्या मृत्यूआधी त्यांनी त्याच्या मित्राला कॉल केला होता। त्या कॉलवर त्यांनी त्या मित्राला काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या। तो संवाद अखेर समोर आला आणि त्यामुळे या प्रकरणाचं सत्य आता उघडकीस आलं। तसेच गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी देखील काही गुपितं उघड केली आहेत। त्यामुळे त्यांचा संशय आता या ठिकाणी खरा ठरलेला आहे। गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी पूजा गायकवाडने नेमकं काय कबुली दिली, कोणती चिठ्ठी सापडली, कोण आहे तो साक्षीदार, यांच्या मृत्यूमागचं खरं कारण काय, गोविंद बर्गे यांनी शेवटच्या फोनवर मित्राशी काय चर्चा केली, कोणती गुपिते उघडी केली, चला जाणून घेऊया। गोविंद बर्गे प्रकरणातील 3 अत्याशय धक्कादायक खुलासे। गोविंद बर्गे बीड जिल्ह्यातील एक मोठं नाव, राजकारणात सक्रिय, आर्थिकदृष्ट्या सक्षम, त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं। तो विवाहित देखील होता, 2 मुलं होती। पण त्यांच्या आयुष्यात आली पूजा गायकवाड, एका कला केंद्रात डान्स करणारी नर्तिका। तिच्या आदानं तिच्या नृत्यावर गोविंद बर्गे आहेत ते भाळले आणि इथूनच सुरू झाला एक विनाशकारी प्रेमाचा खेळ। सुरुवातीला सगळं ठीक होतं। गोविंद तिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळत होता। महागडे मोबाईल गिफ्ट याची देखील त्याच्यावरती बरसात होती। सूत्राच्या माहितीनुसार गोविंद यांनी पूजाला तब्बल 2 लाख रुपयाचा मोबाईल फोनही दिला होता। हे प्रकरण 1.5 वर्ष सुरू होतं। गोविंद त्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत चालला होता। जसं जसं पुढे दिवस जात होते तशा तशा पूजाच्या मागण्या वाढत होत्या। पण अखेर त्यांनाही माहीत नव्हतं की एक दिवस असा येईल हो त्याचा अंत होऊ शकतो। या प्रकरणात खरी थिणगी जेव्हा पडली, जेव्हा पूजाने गोविंद बर्गे यांना स्वतःचं घर माझ्या नावावर करा असा तगदा लावला होता। इथूनच या घटनेचा सगळ्यात मोठा जो प्रकार आहे तो इथून पुढे सुरू झाला। गोविंद यांनी घर नावावर करण्यास नकार दिला। पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं, ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। तिने सुरुवातीला धमकी दिली, जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तुमच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन। आणि या धमकीनं गोविंद बर्गे पूर्णपणे खचले होते, मानसिक तणावाच्या खाली गेलेले होते। याच तणावात असताना मृत्यूच्या आधी काही तास असतानाच गोविंद बर्गे यांनी त्यांच्या जवळचे मित्र चंद्रकांत शिंदे यांना फोन केला होता। आजपर्यंत लोकांना असं वाटत होतं की गोविंद बर्गे यांनी पूजाच्या घरासमोर जाऊन स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली होती। पण या प्रकरणात खुलासा या फोनमुळे उघड झाला। आणि येऊनच नाही तर त्यांना एक महत्त्वाचा कागद देखील सापडला। त्या कागदामधून त्या साक्षीदार देखील जाहीर झालेला आहे। काय आहे साक्षीदार? आणि त्यानंतर पूजा गायकवाड यांनी देखील एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे। पोलिसांना देखील कबुली देण्यात आलेली आहे। त्यांनी त्याचा मित्र चंद्रकांत शिंदे यांना फोन केला होता। शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे फोनवर अत्यंत हताश होऊन म्हणाले होते की मी पूजाला माझ्या सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला होता। किती दिवस पैसे, सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू मी दिल्या होत्या। इतके करूनही ती शेत जमीन आणि गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्यावर खोटी बलात्काराची केस करते असे ती मला म्हणत आहे। याचे शब्द ही त्यांचे होते। या शब्दानंतर त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली, ज्यामुळे या केसाचा सगळा पर्दाफाश तिथं या ठिकाणी संवाद या ठिकाणी केला जाणार होता। मनातली भीती आणि निराशा स्पष्ट करत होता। जवळपास 5 ते 6 दिवस पूजा त्याच्या संपर्कात नव्हती। आणि त्या दिवशी नेमकं काय झालं आता त्याचा तपास सुरू होता। त्यातच सगळी त्या दिवसाची स्टोरी समोर आली, कारण की साक्षीदार समोर आला, ती चिठ्ठी किंवा तो कागद समोर आला। गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचं सत्य नेमकं काय आहे अशी खळबळजनक माहिती आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू झाली। सगळ्यांना घातपाताचा संशय होता। पूजा गायकवाडवर घरच्यांनी आरोप केले होते। आता या प्रकरणाचा खरा तपास सुरू झाला होता, कारण की या प्रकरणानंतर तातडीने पोलीस पूजा गायकवाडला अटक केली होती। पूजा गायकवाडला पोलीस कोठडी देण्यात आली होती। पूजा गायकवाड आता कबुली देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण त्यातच तो कागद अतिशय महत्त्वाचा कागद, एक चिठ्ठी देखील
आता सापडणार होते. त्याआधी बर्गे यांच्या नातेवाईकांनी काही महत्त्वाचे खुलासे देखील केले होते. आता ती चिठ्ठी नेमकं काय, त्याच्या मित्राबरोबर त्यांनी काय खुलासा केला, त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेमकं काय झालं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, हे धक्कादायक सत्य आता उघड होणार होतं. ते म्हणाले, त्यांचे नातेवाईक म्हणाले की तो दारू पित नाही, गाडीमध्ये दारूचा बॉक्स आणून ठेवला होता, गाडीची बॅटरी डिस्चार्ज होती, डिझेल संपलं होतं. या सगळ्या गोष्टी अनपेक्षित आहेत. त्यांच्याकडे पिस्तूल तर कधीच नव्हतं. त्या दिवशी ते कुठून आलं, आम्हाला वाटतं तो हा घातपात आहे, असा आरोप देखील त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आरोपांनी केलेला आहे. आणि पूजानेच गोविंद यांना संपवलं, आणखी कोणतरी त्याच्या कटामध्ये सामील असू शकतं असा कुटुंबीय आरोपी करत होते. पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता. पण त्यांना कल्पना नव्हती की लवकरच तो कागद सापडणार होता. अखेर तो कागद सापडला, ती चिठ्ठी समोर आली, अखेर तो साक्षीदार देखील समोर आला. आणि तिचा डाव आजचा पाहिलं गेलं तर घर लोबाडण्याचा होता असं त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं होतं. तिने माझ्या ताईचं सोनं घेतलं असं पूजा बर्गे यांचे मेहुणे देखील म्हणत होते. जे लॉकेट त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये ते माझ्या दाजीचं आहेत असं देखील गोविंद बर्गे यांचे मेहुणे म्हणतात. तिने इतका त्रास दिला की गोविंद बर्गे डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यामध्ये मोठा मास्टरमाइंड यांची कोण चौकशी झाली पाहिजे असे गोविंद बर्गे यांचे यांचे मेहुणे देखील त्या ठिकाणी म्हणत आहेत. कुटुंबाचे आरोप देखील सुरू होते. इकडे प्रकरणाचं पाहायला गेलं तर प्रकरणाचा शोध देखील सुरू होता. पोलिसांनी तत्काळ तक्रारीनंतर मेहुणे यांनी तक्रार केली. तत्काळ त्यांनी पूजा गायकवाडला अटक देखील केली. अजून तो कागद बाहेर येणं बाकी होता. साक्षीदार नेमकं कोण होता, कारण की आता पोलिसाच्या हाती एक चिठ्ठी लागलेली होती, एक असं कागदपत्र. या कागदपत्रांनी तपासाला एक वेगळी दिशा लागणार होती. आता तोच कागद होता, तोच पुरावा होता. यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळणार होतं. या कागदपत्रामुळे पूजा गायकवाडचा पाय आणखी खोलात जाणार होता. पूजा गायकवाड पुरती अडकली होती. पोलीस कोठडीत तिची चुकून पूर्ण चौकशी कसून चौकशी देखील सुरू होती. अखेर तिनं आपलं मौन आहे ते सोडलं आणि तिने पोलिसांना या प्रकरणाची तिची बाजू सांगितली. तिने कबुली दिली. धक्कादायक माहिती होती. गेले कित्येक दिवस महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण अखेर आला. पूजा गायकवाडांनी कबुली काय दिली? पूजा गायकवाडने पोलिसाला सांगितलं की तिचे आणि गोविंद बर्गे यांचे संबंध होते. तिने हे नाकारलं नाही. तिने मान्य केली की गेले 1.5 वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण ज्या दिवशी गोविंद बर्गे यांची आत्महत्या केली त्या दिवशी तिने प्रकार जो सांगितला तो अत्यंत धक्कादायक होता. ती म्हणाली की त्या रात्री पूजाने एक धक्कादायक गोष्ट देखील सांगितली. ज्यावेळी गोविंद बर्गे यांच्या घरासमोर आले, स्वतःला गाडी पाहायला गेली तर गाडी आतून बंद केली, ती घरी नव्हती. त्या दिवशी ती पारगाव येथील चंद्रका कला केंद्रात ती रात्रभर तिथेच होती. आणि तिच्या म्हणण्यानुसार गोविंद बर्गे तिला सतत फोन करत होते. तिचा कॉल लागत नव्हता. त्यामुळे चिडून तिला ते शोधत होते. गेवराईवरून ते थेट तिच्या घरापर्यंत आले. मग ते तिथे नसल्याने त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने नैराश्याच्या भरात त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणाची कबुली त्या ठिकाणी दिल्याने घटनास्थळी ती स्वतः नसल्यामुळे ती बचाव प्रयत्न करत आहे अशी चर्चा देखील होत असतानाच एक महत्त्वाचा कागद देखील सापडला आहे आणि त्याच्यासोबत एक साक्षीदार देखील एक चिठ्ठी देखील सापडला आहे. हे कागदपत्र नेमकं काय आहे? माणसं खोटं बोलतील पण हा कागद कधी खोटं बोलणार नाही. पोलिसांच्या हाती लागणार आहे. खरेदी करत असलेलं एक रजिस्टरचं कागदपत्र ते डॉक्युमेंट होतं. कागदपत्र बार्शीजवळील वैराग येथील 1.5 गुंठ्याचं प्लॉटचं होतं. ती थक्क करणारी एक गोष्ट म्हणजे हे पूजाच्या क्लूजच्या नावावरून पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी करण्यात आला होता आणि यात हाच तो कागद होता. तोच पुरावा ज्यामुळे प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं. या कागदामुळे पूजा गायकवाडचा पाय आणखीच खोलात जाणार होता. पण याची खरेदी खात्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेगळीच होती. या कागदपत्रावर साक्षीदार म्हणून कोणाचं नाव होतं माहीत आहे का? साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांचं नाव होतं. त्यांची सही देखील होती. आता हे साक्षीदार असणार कागदपत्र देखील सापडले आणि या पुराव्यांनी आणखी गोष्टी बऱ्याच सिद्ध केल्या. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले होते. कुटुंबाने केलेला दावा आणि गोविंद यांनी पूजाला प्लॉट घेऊन दिला होता तो खरा ठरला आणि पूजाच्या मागण्या गोविंद यांनी केल्यावरती खर्च एक कायदेशीर याला एक अर्ज मिळाला आहे. आता जो आरोपी तोंडी होता त्यांना एक कायदेशीर कागदपत्राचा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर पोलीस तपासाला आणखी एक नवीन दिशा मिळाली आणि पूजा गायकवाडसाठी आता सुटणं जवळपास अवघड होत चाललेलं आहे अशी चर्चा त्या ठिकाणी होत आहे. तसेच खुलासे या मोठ्या प्रकरणावर झालेले आहेत. आता या प्रकरणावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.